ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बारामतीत आज पवार कुटुंबियांचं विद्याप्रतिष्ठानच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्रित स्नेहभोजन। शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार स्नेहभोजनाला उपस्थित राहणार। आज शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी पुन्हा एकाच मंचावर येणार। आज बारामतीमध्ये उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचं उद्घाटन। यासाठी अजित पवारांकडून विद्याप्रतिष्ठानमधील कार्यक्रम स्थळाची पाहणी। आज बारामतीमध्ये अजितदादा, शरद पवार, सुप्रिया सुळेंची बैठक। बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता। मुंबईमध्ये भाजप 128 आणि शिंदेच्या शिवसेनेला 79 जागा। अमित साटम यांची माहिती। 207 जागांवर एकमत झालंय। 20 जागांवर चर्चा सुरू। 20 जागांवर वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल। अमित साटम यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत मुंबईतील 20 जागांवर प्राथमिक चर्चा। 207 जागांचा तिढा सोडवल्यानंतर उरलेल्या 20 जागांवर चर्चा। मंत्री आशिष शेलार, उदय सामंत आणि राहुल शेवाळे यांनी केली चर्चा। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत अंतिम चर्चा होणार। नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना एकत्र येणार असल्याचं जवळपास निश्चित। दादा भुसे, समीर भुजबळ यांच्यामध्ये गुप्त बैठक पार पडल्याची माहिती। बैठकीमध्ये 70-30चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची शक्यता। मुंबई पालिकेसाठी आणखीन एक आघाडी होणार। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र मुंबई पालिका लढणार। सूत्रांची माहिती। वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत 40 ते 45 जागा लढवणार असून आज घोषणा करणार असल्याची माहिती। पुण्यामध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतील संघर्ष वाढला। आज मुंबईमध्ये फडणवीस आणि शिंदेची बैठक होण्याची शक्यता। महायुतीमधील जागावाटपाचा वाद आज मिटवला जाणार। पुण्यामध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र लढणार नाहीत। अजित पवारांसोबत जाणार नाहीत। मवियासोबत लढण्यास सुप्रिया सुळेंनी सांगितलंय। अंकुश काकडेंचा दावा। पुण्यामध्ये भाजप शिवसेनेला 15 जागा देण्यास तयार। भाजप 155 जागा लढणार आणि RPIला भाजपच्या कोट्यातून जागा देणार। मात्र अजित पवार गट स्वतंत्र लढणार असल्याची माहिती। पवार कुटुंब एकत्र यावं ही सामान्य कार्यकर्त्याची इच्छा। माढ्याचे शरद पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटलांचं वक्तव्य। वरिष्ठ पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सकारात्मक निर्णय होईल। अभिजित पाटलांकडून विश्वास व्यक्त। राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षानं काँग्रेससोबतची चर्चा थांबवली। आज काँग्रेस वंचित एकत्रित येण्याबाबतची घोषणा होण्याची शक्यता। त्यामुळे काँग्रेससोबतची चर्चा थांबवली। फहाद अहमद यांची फोनवरून माहिती। शरद पवारांची राष्ट्रवादी कोणासोबत हे त्यांनाच विचारा। आमच्यासोबत बोलणी सुरू होती। आम्ही आमचा प्रस्ताव दिला होता। काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांची प्रतिक्रिया। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या तर कार्यकर्त्यांना जास्त फायदा होईल। अण्णा बनसोडेंचं वक्तव्य। तर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष कसे एकत्र येतील यासाठीच बैठका। बैठकीमध्ये बसल्यावरच जागांचं सूत्र कळणार। अण्णा बनसोडेंची प्रतिक्रिया। जे समोर पर्याय उपलब्ध आहेत त्यावर निर्णय घेतला जाईल। पुण्यातील लोकांची मानसिकता घड्याळाच्या बाजूने जास्त। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाणांची प्रतिक्रिया। पिंपरी चिंचवड पालिकेच्या बैठकीला शरद पवारांची राष्ट्रवादी गैरहजर। मवियाचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अल्टिमेटम। बैठकीमध्ये मवियानं 3 प्लॅन तयार ठेवलेत। सचिन अहिर यांचा राष्ट्रवादीला इशारा। तर आज युतीबाबत निर्णय होणं अपेक्षित असल्याची माहिती। पक्षप्रवेशासाठी माझ्यावर कुठलंही दडपण नव्हतं। काँग्रेसनं मला कुठलंही आमिष दाखवलं नाही। काँग्रेसमधील पक्षप्रवेशानंतर प्रशांत जगताप यांची प्रतिक्रिया। तर काँग्रेस आमिष दाखवणारा पक्ष नाही। प्रशांत जगताप यांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून खोपोलीमध्ये मंगेश काळोखेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट। हत्येमागे सुधाकर घारेचा हात। कुटुंबियांचा तटकरेंच्या निकटवर्तीयांवर आरोप। तर आरोपींना फाशीची शिक्षा होईल। प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालू। शिंदेंचं आश्वासन। खोपोलीमध्ये मंगेश काळोखे हत्या प्रकरण ताजं असतानाच कर्जतच्या आणखीन एका नगरसेवकाला सोशल मीडियावर धमकी। नगरसेवक संकेत भासेंच्या पोस्टवर कमेंट करत धमकी। खोपोलीनंतर पुढचा नंबर कर्जतच्या नगरसेवकाचा अशा आशयाची कमेंट। कल्याण डोंबिवलीमधील भाजप आणि शिवसेनेमधील जागावाटपाचा तिढा सुटला। मात्र कल्याण पूर्वमध्ये भाजपला 7 जागा मिळाल्यानं भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ। भाजप कार्यकर्त्यांनी सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत गोंधळ घातला। नरेंद्र मोदी विश्वाचे गुरु म्हणून ठाण्यामध्ये बॅनर दिसले। संजय केळकरांची प्रतिक्रिया। ठाणे शहरामध्ये नमो भारत, नमो ठाणे अशा आशयाचे बॅनर। अहिल्यानगर पालिकेसाठी महायुतीची 80% चर्चा पूर्ण। लवकरच जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होणार। राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती। काँग्रेसकडे पक्षाला तिलांजली दिलेले स्टार प्रचारक। विखेंची बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका। अकोल्यामध्ये महाविकास आघाडी होणार नाही। आमदार नितीन देशमुख यांची प्रतिक्रिया। जिथे उमेदवार नाही तिथे दोन्ही पक्ष एकमेकांना मदत करणार। नितीन देशमुखांचं स्पष्टीकरण। ठाकरेंची शिवसेना अकोल्यामध्ये 80 पैकी 50 जागा लढवणार। नितीन देशमुखांचं वक्तव्य।
कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये तिसऱ्या आघाडीची एंट्री, राजश्री शाहू आघाडीची स्थापना, वंचित शरद पवारांची राष्ट्रवादी आणि आपचा समावेश. जागावाटपामध्ये वंचितला 31 जागा, शरद पवार पक्षाला आणि आपला प्रत्येकी 25 जागा देण्यात आल्या. महापालिका निवडणुकीमध्ये कुणाला कौल द्यायचा आहे मुंबईची जनता ठरवणार. असलम शेख यांचं वक्तव्य. विकासाचा मुद्दा घेऊन काँग्रेस निवडणुकीला सामोरी जाणार. आमदार असलम शेख यांची प्रतिक्रिया. कल्याण डोंबिवलीमध्ये महाविकास आघाडीचं चित्र आज स्पष्ट होणार. शरद पवारांची राष्ट्रवादी 45 ते 50 जागांवर उमेदवार उतरवणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे महेश तपास यांची प्रतिक्रिया. 2026 मध्ये गडचिरोलीमध्ये विमानतळाचं काम सुरू करणार. फडणवीसांची माहिती. दक्षिण भारताचं द्वार म्हणजे गडचिरोली जिल्हा. या पद्धतीनं गडचिरोलीचा विकास करणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका एप्रिल महिन्यापर्यंत गेल्या. आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया. इच्छुक उमेदवारांनी आताच कामाला लागू नका, दवाखान्यामध्ये जावं लागेल. आमदार सुरेश धस यांचं मिश्किल वक्तव्य. जालना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहितीच्या नेत्यांची बैठक. बैठकीमध्ये जागावाटप आणि युतीसंदर्भात चर्चा. भाजप आणि शिंदेची शिवसेना 40 जागांसाठी आग्रही, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 19 जागांची मागणी केल्याची माहिती. नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेची मोठी खेळी. छगन भुजबळांचे कट्टर समर्थक शिंदेच्या शिवसेनेच्या गळाला. भुजबळ समर्थक कैलास मुदलियार यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. मंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. मनसे नेत्यांकडून शिवतीर्थवरून इच्छुकांना एबी फॉर्मचं वाटप. पक्षानं जबाबदारी दिलेल्या भागामध्ये एबी फॉर्मचं वाटप होणार. राजू पाटील, अविनाश जाधव, दिलीप धोत्रे यांनी उमेदवारांसाठी एबी फॉर्म नेले. मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त रेहाना गफूर शेख यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाईंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. परभणीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये युतीच्या बैठकांचं सत्र सुरू. अद्याप युतीबाबत कुठलाही निर्णय नाही. आज युती जाहीर होण्याची शक्यता. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती. उल्हासनगर महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल. काँग्रेसतर्फे माजी नगरसेविका अंजली साळवेंचा उमेदवारी अर्ज दाखल. यावेळेला काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोहित साळवे आणि पदाधिकारी उपस्थित होते. उल्हासनगरमध्ये माहितीच्या जागावाटपाबाबत प्रश्नचिन्ह. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेची शिवसेना, साई पक्ष आणि उमी कलानी पक्षामध्ये बैठक. बैठकीमध्ये 78 जागांबाबत चर्चा झाल्याची माहिती. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला न्यायालयीन कोठडी. शीतल तेजवानीची येरवडा कारागृहामध्ये रवानगी. शीतल तेजवानी बावधन पोलिसांना चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्याची सूत्रांची माहिती. मारवाडी जैन बांधवांना हात लावाल तर जशास तसं उत्तर मिळेल. मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्याला मारहाण झाल्यानं जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा इशारा. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या अमराठी व्यापाऱ्याला झाली होती मारहाण. आचारसंहिता कालावधीमध्ये मुंबईतील 8,300 फलक, पोस्टर, ध्वज हटवले. मुंबई पालिकेकडून निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि समतोल राखण्यासाठी पालिकेची कारवाई. पुढील काही दिवस ही कारवाई सातत्यानं सुरू राहणार असल्याची माहिती. नवीन वर्षाचं स्वागत थंडीच्या कडाक्यानं होणार. राज्यामध्ये पारा आणखी घसरणार. मुंबईचं किमान तापमान 16 अंश सेल्सिअस तर अनेक शहरांचं तापमान 10 ते 12 अंशांपर्यंत घसरलं. वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते म्हाडा स्कायवॉकच्या कामाचा खर्च 17 कोटी रुपयांनी वाढला. स्कायवॉकचा एकूण खर्च आता 123 कोटींवर. हा स्कायवॉक मुंबईतील सर्वात महागडा स्कायवॉक ठरला. बुलडाण्यामध्ये यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याचं पेरणी क्षेत्र वाढलं. मात्र घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी चिंतेत. हरभऱ्याच्या उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.